हं. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात ना एका अत्यंत रंजक अशा कोड्यापासून करूया. हो, नक्कीच सांगा ना. एकदा काय झालं, अकबर बादशहाने भर दरबारात बिरबलाला एक प्रश्न विचारला. प्रश्न अगदी साधा होता. 27 मधून 9 गेले तर किती उरतात? साहजिकच आहे. दरबारातील सर्वांनी गणिताचा विचार करून 18 हेच उत्तर दिलं असेल. अगदी बरोबर. पण बिरबलाचं उत्तर ऐकून सगळेच अवाक झाले. बिरबल म्हणाला, 0. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न बादशालाही पडलाच असेल. हो ना? मग तेव्हा बिरबलाने समजावून सांगितलं की आकाशातील एकूण 27 नक्षत्रांपैकी जर पावसाची 9 नक्षत्रे वजा केली ना, तर मानवी जीवनात काहीच उरत नाही. सर्व काही शून्य होऊन जातं. खरं तर हे उदाहरण खूपच मार्मिक आहे, कारण आपण जर आजच्या आधुनिक जगातही पाहिलं तर आपला सगळा डोलारा या पावसावरच उभा आहे. अगदी. म्हणजे आपल्याकडे कितीही प्रगत तंत्रज्ञान असलं तरी पाऊस कधी येणार, किती पडणार यावरच बाजारातील महागाई किंवा उद्योगांचे चक्र ठरतं. हो, आणि एकूणच अर्थव्यवस्थेची गतीसुद्धा यावरच अवलंबून असते. त्यामुळे निसर्गाचा हा जो लहरीपणा आहे ना, तो समजून घेणं ही मानवाची प्राचीन काळापासूनची धडपड राहिली आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच पावसाचा मागोवा घेणार आहोत. बरोबर. आपल्याकडे जो माहितीचा आणि संशोधनाचा साठा आहे ना, त्यातून आपण हे पाहणार आहोत की प्राचीन काळातील पशुपक्ष्यांचे संकेत किंवा नक्षत्रांचे जुने ठोकताळे ते थेट आजच्या प्रगत मशीन लर्निंग मॉडेल्सपर्यंत मानवाने पावसाचा अंदाज कसा वर्तवला आहे. चला तर मग हे समजून घेऊया. सुरुवात आपण थोडी भूतकाळातून करूया. आज आपल्याकडे सॅटेलाइट आहेत, डॉपलर रडार आहेत. पण जेव्हा हे काहीच नव्हतं तेव्हा लोक पावसाचा अंदाज कसा घेत असतील याचा विचार करणंही खूप रंजक आहे. हो, म्हणजे तेव्हा तर कोणतीही यंत्रणा नव्हती. अगदी. आपल्या संशोधनात कृषी पराशर आणि भदली यांसारख्या प्राचीन ग्रंथांचे संदर्भ आहेत. या ग्रंथांमधून असं दिसतं की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या निरीक्षणातून पावसाचे अंदाज बांधण्यासाठी मुख्यत्वे 2 पद्धती विकसित केल्या होत्या. 2 पद्धती. त्या कोणत्या? एक म्हणजे भौम पद्धत आणि दुसरी अंतरिक्ष पद्धत. म्हणजे जमिनीवरचे आणि आकाशातले संकेत असं म्हणायचंय का? अगदी तसंच. अंतरिक्ष पद्धतीत ढगांचा रंग कसा आहे किंवा वाऱ्याची दिशा काय आहे, ताऱ्यांची स्थिती काय आहे याचा अभ्यास केला जायचा. बरं. पण त्याहूनही अधिक गुंतागुंतीची आणि रंजक होती ती भौम पद्धत. यात पृथ्वीवरील सजीव घटकांचे, विशेषतः प्राणी आणि कीटकांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले जायचे. कारण निसर्गातील या छोट्या जीवांची संवेदनशीलता आपल्या मानवापेक्षा अनेक पटींनी जास्त असते, होय ना? हो, नक्कीच. आणि सूत्रांमध्ये कीटकांबद्दल जी माहिती येते वाचून खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे फुरफुंडी, ज्यांना आपण ड्रॅगन इन्सेक्ट्स म्हणतो, त्यांच्या उडण्याच्या पद्धतीवरून पावसाचा अंदाज बांधला जायचा. हो, जेव्हा हवेतील आर्द्रता खूप वाढलेली असते तेव्हा हवेचा दाब बदलतो आणि त्यामुळे या कीटकांना जास्त उंचावर उडता येत नाही. म्हणजे ते जमिनीलगत उडताना दिसले की तो हमखास पाऊस येण्याचा पूर्वसंकेत मानला जायचा. मुंग्यांचंही तसंच आहे ना? बरोबर. त्या जेव्हा आपली अंडी रांगेने उंचावर किंवा सुरक्षित जागी येतात तेव्हा त्यांना जमिनीखालच्या ओलाव्याचा अंदाज आधीच आलेला असतो. आणि वाळवी किंवा उधई संध्याकाळच्या वेळी एका रांगेत उडताना दिसली की समजून जावे पाऊस अगदी जवळ आला आहे. कीटकांप्रमाणेच पक्ष्यांची उदाहरणेही खूप बोलकी आहेत. पक्ष्यांच्या बाबतीत तर आफ्रिकेतून येणाऱ्या चातक पक्षाचं उदाहरण आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे. त्याचं आगमन ही पावसाळ्याची नांदी मानली जाते. तसेच पेरते व्हा असा साद घालणारा पावसा पक्षी ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी आपल्या मशागतीच्या कामाला लागत असत. आणि माळरानावर तिथिर पक्ष्यांचा थवा जेव्हा विशिष्ट सांकेतिक स्वरात ओरडू लागतो तेव्हा तेही मुसळधार पावसाचं लक्षण मानले जाते. पण इथेच खरी गंमत आहे. एका अभ्यासकाने एका गर्भवती वाघिणीचा जो किस्सा नोंदवला आहे तो अंगावर काटा आणणार आहे. तो निसर्गाच्या या ज्ञानाची एक वेगळीच पातळी दाखवून देतो. थांबा, वाघिणी आणि पावसाचा काय संबंध? आणि तोही गर्भवती वाघिणीचा. डायस्कोरिया नावाचे कंद खाऊन स्वतःचा गर्भपात करवून घेतल्याचं एका अभ्यासकाने पाहिलं. बापरे. पण असा प्रश्न पडतो की स्वतःच्या पिल्लांना असं कोण मारतं? कारण त्या वर्षी भयंकर दुष्काळ पडणार असल्याची चाहूल त्या वाघिणीला खूप आधीच लागली होती. दुष्काळामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तिथे तृणभक्षी प्राणी नसतील आणि परिणामी आपल्या पिल्लांची उपासमार होईल. अगदी बरोबर. हे निसर्गज्ञान त्या वाघिणीच्या उपजत जाणीवेत होतं. जन्माला येऊन तडफडून मरण्यापेक्षा तिने हा कठोर निसर्गदत्त निर्णय घेतला आणि खरोखरच त्या वर्षी तिथे अभूतपूर्व असा दुष्काळ पडला. हे खरंच थक्क करणारं आहे.
यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे निसर्गाचं हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कोणत्याही प्रगत संगणकाला लाजवेल असं आहे. मगरीचं उदाहरण जर आपण पाहिलं तर हे गणित अधिक स्पष्ट होतं. मगरीचं कोणतं उदाहरण? मगरीला मुसळधार पावसाची चाहूल बरोबर 120 दिवस आधी लागते. 120 दिवस म्हणजे बरोबर 4 महिने आधी. हो, बरोबर 4 महिने. ती नदीच्या किंवा जलाशयाच्या किनाऱ्यावरील वाळूत विशिष्ट जागी अंडी घालते. आणि आश्चर्य म्हणजे बरोबर 120 दिवसांनी तिथे मुसळधार पाऊस येतो. क्या बात है. त्या पावसामुळे आणि वाढलेल्या पाण्यामुळे अंडी उबून पिल्ले बाहेर येतात आणि प्रवाहाबरोबर सुरक्षितपणे थेट जलाशयात पोहोचतात. जर पाऊस 1-2 आठवडे मागेपुढे झाला असता तर पिल्लांचे प्राण धोक्यात आले असते. पण निसर्गाचं हे गणित इतकं अचूक असतं की तिथे चुकीला वाव नसतो. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. निसर्गाचं स्वतःचं असे कॅलेंडर आहे. हो ना? आता कॅलेंडरवरून आणि गणितावरून आठवलं, आपण सुरुवातीला पावसाच्या ज्या 27 पैकी 9 नक्षत्रांबद्दल बोललो, त्यांच्याबद्दल सूत्रांमध्ये खूप रंजक सांस्कृतिक दृष्टिकोन दिलाय. तो कसा? मृगशीर्ष ते स्वाती या 9 पावसाळी नक्षत्रांचा जो प्रवास आहे, त्याला ग्रामीण भागात मानवी नातेसंबंधांची नावं दिली आहेत. हो, म्हणजे ग्रामीण संस्कृतीने हवामानाच्या या कोरड्या गणिताला एक भावनिक आणि मानसशास्त्रीय जोड दिली आहे. अगदी. उदाहरणार्थ पुष्य नक्षत्राचा जो पाऊस असतो, तो अतिशय शांत, संथ आणि बराच काळ टिकणारा असतो. त्याला ग्रामीण भागात म्हातारा पाऊस म्हणतात. कारण तो एखाद्या वयस्क म्हाताऱ्या माणसासारखा एकाच जागी स्थिर राहून संथपणे बरसत असतो. या उलट मघा नक्षत्राचा पाऊस अतिशय कडक, रौद्र आणि एकदम झोडपून काढणारा असतो. म्हणून त्याला सासूबाईंचा पाऊस म्हटलं जातं, जो सासरवासासारखा त्रासदायक वाटू शकतो. आणि पूर्वा फाल्गुनीचा पाऊस? तो अतिशय सौम्य, शांत आणि सुखद असतो, ज्याला सुनेचा पाऊस असं गोंडस नाव दिलं आहे. ही नावे केवळ गमतीसाठी नाहीत बरं का. त्यामागे हवामानाचे पॅटर्न लक्षात ठेवण्याची एक अत्यंत प्रभावी मेमरी टेक्निक दडलेली आहे. याच परंपरेत नक्षत्रांची वाहने किंवा वाहन ही संकल्पना येते. वाहने म्हणजे नक्की काय? पंचांगानुसार प्रत्येक नक्षत्राचे एक विशिष्ट वाहन ठरलेले असते. जर नक्षत्राचे वाहन हत्ती, म्हैस किंवा बेडूक असेल तर भरपूर पावसाचे संकेत मिळतात, कारण या प्राण्यांचा संबंध मुबलक पाण्याशी आहे. आणि जर वाहन वेगळं असेल तर? घोडा हे वाहन असेल तर केवळ डोंगराळ भागात पाऊस पडतो असं मानलं जातं. हे ऐकताना मला महाभारतातील एका पात्राची आठवण झाली. सहदेव, महाभारतातील 5वे पांडव. आपण त्यांना एक योद्ध्याच्या रूपात ओळखतो. पण सूत्रानुसार ते एक अत्यंत प्रगत ज्योतिषी आणि निसर्ग अभ्यासक होते. हो, जेव्हा पांडवांना अज्ञातवासात जावे लागले तेव्हा सहदेवाने तंत्रीपाल हे नाव धारण करून विराट राजाच्या दरबारात गायींचे रक्षण करण्याचं काम स्वीकारलं होतं. गायींच्या हालचाली, त्यांचा चारा खाण्याचा वेग यावरून त्यांनी हवामानाचे अत्यंत अचूक अंदाज वर्तवले आणि गुरांच्या संकटांपासून रक्षण केले. ते एक प्रकारे त्या काळातील डेटा सायंटिस्ट होते असं म्हणायला हरकत नाही. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळातील मुनी, पंडित आणि सहदेवांसारखे जाणकार किंवा पिढ्यानपिढ्या निसर्गाचं निरीक्षण करणारे शेतकरी जे पंचांग आणि प्राणीपक्ष्यांच्या हालचालींचा वापर करत होते, तोच मूलभूत डेटाबेस आज आपण आधुनिक तंत्रज्ञानात वापरत आहोत. पूर्वीच्या काळी निसर्ग हाच त्यांचा सुपर कम्प्युटर होता आणि सततचं निरीक्षण हा त्यांचा अल्गोरिदम होता. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? सहदेवाचं ज्ञान किंवा प्राण्यांचे संकेत हजारो वर्ष अचूक ठरले, पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि हवामान बदलामुळे निसर्गाचं हे जुनं कॅलेंडर गडबडलंय ना? हो, खूप मोठ्या प्रमाणावर. मग आजच्या काळात आपण केवळ बेडकांचा आवाज आणि नक्षत्रांच्या वाहनांवर विसंबून राहू शकतो का? नाही, आता आपण केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहू शकत नाही. हवामानातील बदल इतके वेगाने होत आहेत की जुने ठोकताळे बऱ्याचदा चुकीचे ठरू लागले आहेत. कारण पूर्वी पाऊस टप्प्याटप्प्याने पडायचा. अगदी. आणि आता तो अचानक ढगफुटीसारखा कोसळतो. म्हणूनच आपल्याला या नॉन लिनियर किंवा अचानक बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज घेण्यासाठी अत्यंत प्रगत अशा मशीन लर्निंगची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता भासू लागली आहे. आणि याच संदर्भात सूत्रांमध्ये 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन खंडावर झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनाचा उल्लेख आहे. या संशोधकांनी ऐतिहासिक हवामान डेटा वापरून पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी प्रगत मशीन लर्निंग मॉडेल्स विकसित केली. बरोबर.
पण यात मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आपल्याकडे आधीपासूनच हवामानाचा अंदाज देणारी सिस्टीम होतीच ना, मग या मशीन लर्निंग मॉडेल्सची गरज का पडली? हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पारंपरिक हवामान मॉडेल्सना आपण न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन म्हणतो. ती एका ठराविक गणिती सूत्रावर चालतात. पण हवामान आता इतकं गुंतागुंतीचं झालंय की ही मॉडेल्स अनेकदा कमी पडतात. म्हणूनच संशोधकांनी मशीन लर्निंगकडे मोर्चा वळवला. हो, त्यांनी सुरुवातीला काही बेसिक मॉडेल्स वापरून पाहिली, जसं की के न्यूरेस्ट नेबर्स, ज्याला KNN म्हणतात, सपोर्ट वेक्टर मशीन किंवा SVM, आणि डिसिजन ट्री. हे शब्द थोडे जड वाटत आहेत. या मॉडेलचा नक्की अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे जसं आपण एखाद्या अनोळखी शहरात रस्ता शोधताना करतो तसंच आहे. KNN म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सर्वात जवळच्या लोकांना रस्ता विचारता. म्हणजे जुन्या डेटाशी सध्याचं हवामान किती मिळतं जुळतं आहे हे पाहणं. अगदी. आणि डिसिजन ट्री म्हणजे तुम्ही एकामागून एक प्रश्न विचारत जाता. हवेचा दाब जास्त आहे का? हो. मग आर्द्रता किती आहे? अशा प्रश्नांच्या साखळीतून उत्तरापर्यंत पोहोचणं. अच्छा, म्हणजे ही मॉडेल्स एक प्रकारे मानवी विचार प्रक्रियेचीच नक्कल करतात. होय, पण संशोधकांच्या असं लक्षात आलं की हवामानाचा डेटा इतका अवाढव्य आणि गुंतागुंतीचा आहे की ही बेसिक मॉडेल्स ही पुरेशी पडत नव्हती. म्हणूनच त्यांनी डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर केला. आणि या संपूर्ण संशोधनात ज्या मॉडेलने बाजी मारली त्याचं नाव आहे BiLSTM, म्हणजेच बाय डिरेक्शनल लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. बरोबर. हे BiLSTM नेमकं कसं काम करतं? समजा तुम्ही एखादी रहस्यमय कादंबरी वाचत आहात. जर तुम्हाला पुढचं रहस्य सोडवायचं असेल तर तुम्ही फक्त मागच्या पानावर काय घडलंय हेच पाहत नाही, तर कधीकधी कथेचा शेवटचा धागा पकडून मागच्या घटनांचाही नव्याने विचार करता. अरे वा! BiLSTM अगदी तसंच करतं. ते डेटा फक्त एकाच दिशेने म्हणजे भूतकाळाकडून वर्तमानाकडे वाचत नाही, तर ते वर्तमानाकडून भूतकाळाकडे अशा दोन्ही दिशांनी डेटा तपासून पाहतं. म्हणजे ते हवामानातील लपलेले पॅटर्न दोन्ही बाजूनी शोधून काढतं. सूत्रानुसार या मॉडेलने तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब अशा तब्बल 16 वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलाय. हो, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मॉडेलने पावसाचा अंदाज वर्तवण्यात तब्बल 93% जास्त अचूकता मिळवली आहे. हवामानशास्त्रात 93% अचूकता असणं ही खरंच मोठी क्रांती आहे ना? नक्कीच, कारण हवामान ही अत्यंत किऑटिक म्हणजेच गोंधळात टाकणारी सिस्टीम आहे. त्यात 93% अचूकता मिळवणं म्हणजे एक प्रकारे भविष्य पाहण्याची ताकद मिळवण्यासारखं आहे. यामुळे दीर्घकालीन आणि अल्पावधीचे असे दोन्ही अंदाज अत्यंत अचूकपणे बांधता येतात. हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय. पण हा एवढा अचूक अंदाज आल्यावर त्याचा प्रत्यक्ष जमिनीवर, विशेषतः शेतीत काय आणि कसा फायदा होतो? कारण शेतकऱ्याला या अल्गोरिदमपेक्षा आपल्या पिकाची जास्त काळजी असते. हाच तर या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. हवामानाचा अंदाज हा केवळ बातम्यांमध्ये सांगण्यासाठी नसून त्याच्या व्यावहारिक उपयोगासाठी आहे. विशेषतः कोरडवाहू शेतीच्या नियोजनात याचा सर्वात मोठा फायदा होतो. म्हणजे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत. हो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासारख्या संस्थांनी या अंदाजांच्या आधारावर काही स्पष्ट शिफारसी केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जोपर्यंत जमिनीत किमान 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. योग्य ओलावा असल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाते आणि दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यावर ओढवते. अगदी बरोबर. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मशीन लर्निंगने अंदाज दिला, पण प्रत्यक्षात पाऊस आलाच नाही किंवा तो खूप लांबला, तर शेतकऱ्यांनी काय करावं? अशा अनिश्चित परिस्थितीसाठीच आपत्कालीन पीक नियोजन किंवा प्लॅन बी तयार ठेवावा लागतो. हे जसं आपण शेअर मार्केटमध्ये सगळे पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवत नाही, तसंच शेतकरी एकाच पिकावर जुगार खेळू शकत नाही. बरोबर. ॲग्रोवनच्या सूत्रांनुसार याचे अतिशय अचूक नियोजन दिले आहे. समजा पावसाचे आगमन 15 जुलैनंतर झाले, तर कापूस किंवा भुईमुगासारखी जास्त कालावधीची पिके घेणे अत्यंत जोखमीचे ठरते. अशावेळी शेतकऱ्यांनी सूर्यफूल, तूर किंवा एरंडीसारख्या कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी. तसेच केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. उदाहरणार्थ सोयाबीन आणि तूर यांच्यात 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास एका पिकाचं नुकसान झाले तरी दुसरं पीक हमखास हाती लागण्याची खात्री असते. ही एक प्रकारची नैसर्गिक इन्शुरन्स सिस्टीमच आहे. आणि यात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आपण अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा आहे, तो म्हणजे जमिनीची खोली. केवळ पाऊस किती पडतो हे महत्त्वाचे नाही, तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हे पाहणे गरजेचे आहे.
जमीन ही एका स्पंजसारखी काम करते असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. स्पंज असतो. म्हणजे जमिनीचा थर जितका जाड तितका तो जास्त पाणी शोषून घेणार. हो. जर जमिनीची खोली 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल, म्हणजे तो स्पंज खूपच पातळ असेल, तर तिथे मुख्य पिके न घेता केवळ गवत किंवा वनशेती करणं योग्य ठरतं. कारण तिथे पाणी जास्त काळ टिकणार नाही. आणि जर जमिनीची खोली जास्त असेल तर? जर जमिनीची खोली 45 ते 90 सेंटीमीटरच्या दरम्यान असेल, तरच तिथे कापूस, सोयाबीन किंवा रब्बी ज्वारीसारखी पिके घेणे फायदेशीर ठरते. हा असा शास्त्रीय दृष्टिकोन शेतीतील जोखीम बऱ्याच अंशी कमी करण्यास मदत करतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण निसर्गाचा आणि विज्ञानाचा किती मोठा आवाका पाहिलाय. झाडाच्या फांदीवर कावळ्याने बांधलेल्या घरट्याच्या दिशेवरून पावसाचा अंदाज बांधण्यापासून, महाभारतातील सहदेवाच्या निरीक्षणांपासून ते थेट ऑस्ट्रेलियन खंडावरील बाय LSTM अल्गोरिदमच्या 93% अचूकतेपर्यंत. खरंच, मानवाने पावसाला समजून घेण्याचा जो प्रवास केलाय तो थक्क करणारा आहे. ही माहिती आपल्याला फक्त शेतीपुरतीच नाही, तर आजच्या या माहितीच्या महापुरात वेल इन्फॉर्म्ड राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. निसर्ग स्वतःहून आपल्याला कसे संकेत देतो आणि आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कसे वाचू शकतो, याचा हा एक उत्तम मेळ आहे. होय. आणि शेवटी हेच लक्षात राहतं की आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या मूळ लयीशी आपल्याला जोडून घ्यावंच लागतं. जुनं शहाणपण आणि नवे विज्ञान यांच्या सुवर्णमध्यावरच मानवाचं सुरक्षित भविष्य अवलंबून आहे. आणि आता या प्रवासाच्या शेवटी एक असा विचार जो कदाचित आत्तापर्यंतच्या आपल्या सर्व समजुतीनं धक्का देईल. आपण आज संपूर्ण चर्चेत पावसाची नक्षत्र पाहिली. मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश झाला की मान्सूनची सुरुवात होते, हे आपण गृहीत धरून चालतो. पण अनेकांना हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की पृथ्वीच्या एका विशिष्ट गतीमुळे हे चित्र कायम असेच राहणार नाही. बरोबर. याला पृथ्वीची परांचन गती किंवा प्रिसेशन ऑफ दी अर्थ असं म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना एका विशिष्ट कोनात कललेली असते. जसे एखादा भवरा स्वतःभोवती फिरताना थोडासा कलतो आणि त्याचा आस संथपणे एक वर्तुळ पूर्ण करतो, तशीच पृथ्वीची एक अत्यंत संथ गती असते. विचार करा, आपण पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टीला शाश्वत मानतोय ती मुळात एका मोठ्या कॉस्मिक घड्याळाचा फक्त एक छोटासा सेकंद आहे. पृथ्वीच्या या संथ गतीमुळे दर काही हजार वर्षांनी आपले ऋतुचक्र आणि नक्षत्रांचा मेळ पूर्णपणे बदलतो. आज आपण ज्या पावसाळ्याची सुरुवात मृग नक्षत्रात साजरी करतो ती बरोबर 6500 वर्षांनंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सुरू होईल. आणि सुमारे 25,800 वर्षांनंतरच हे भव्य चक्र पूर्ण होऊन पावसाळ्याची सुरुवात पुन्हा मृग नक्षत्रावर येईल. निसर्गाचे आणि या ब्रह्मांडाचे हे एवढे भव्य आणि अफाट चक्र आहे ज्याचा आपण फक्त एक सूक्ष्म अंश आहोत. या विशाल कॉस्मिक घड्याळाचा विचार डोक्यात ठेवून निसर्गाच्या या अफाट गणितावर स्वतः अधिक विचार करण्यासाठी प्रवृत्त करत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.